महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे संबंध चर्चा करणं, विचारपूर्वक चर्चा करणं, स्ट्रायकिंग रेट 45+ हे ठेवणं हे उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही सर्वच गोष्टीचा वेगवेगळे महायुतीतील घटक पक्ष आढावा त्या ठिकाणी घेतो आणि त्या दृष्टिकोनातूनच 1-2 दिवसाचा विलंब हा काय फार असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही. सर, काल सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्हासंदर्भात संपूर्ण युक्तिवाद झाला. तुम्हाला घड्याळ चिन्ह वापरायला दिलंय, परंतु ते अटी शर्तींच्या नुसार वापरायला दिलंय असं सातत्यानं जी टीका आहे ती तुमच्या विरोधी पक्षातून अर्थात शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून जितेंद्र आव्हाड सातत्याने करताना पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घड्याळ चिन्ह ज्यावेळेस वापरणार त्यावेळेस तिथे ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे असं देखील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये नमूद करावं लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आयुष्यभर बाष्कळपणाने आणि सतत खोटं बोलणारे आव्हाड एक जर का आपण पाहिलं तर पिटिशन कशाबद्दलची होती. पिटिशन दाखल केली गेली होती की आम्हाला सिम्बॉल मिळूच नये आणि सिम्बॉल आमचं रद्द केलं जावं. मूळ पिटिशनचा गाभा जो आहे तो गाभा असाच आहे की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला दिलेली मान्यता असेल किंवा निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह वापरासाठी आम्हाला जी काही मान्यता दिली असेल ते पूर्णपणाने रद्द करावं, त्याला स्थगिती द्यावी, याच्यासाठीच हा अट्टास केला गेला होता. त्यांना चपराक बसले. घड्याळाचं चिन्ह वापरायला परवानगी दिली, ठीक आहे. त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की एक जाहिरात आम्ही द्यावी. हे सुद्धा का असं म्हणावं लागलं, एक युक्तिवाद असा प्रखरतेने त्या ठिकाणी केला गेला की शरद पवार साहेब जरी नेतृत्व करत असले तरी घड्याळाचं चिन्ह इतकं खोलवर रुजलेलं आहे की पवार साहेबांना मानणारा मतदार सुद्धा घड्याळ चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करू शकतो, त्याच्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं बोलण्याची दारुण पाळी युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी आली. हे सोयीस्करपणाने काही मंडळी त्या ठिकाणी विसरतात आणि आता मग हे इतके वर्ष वापरले गेले चिन्ह आहे जनमानसामध्ये रुजू झालेलं आहे आणि एका बाजूला दुसरे बोलणं, दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करत असताना हा केविलवाणा युक्तिवाद त्या ठिकाणी करणं, हे जर का आपण लक्षामध्ये आणलं तर त्याच्या पाठीमागे 2 गोष्टी होत्या की आम्हाला मिळालेलं चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं हा त्याच्या पाठीमागचा अट्टास होता. तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. आम्ही सर्वजण पूर्णपणाचे समाधानी त्या ठिकाणी आहोत. परंतु ते म्हणतात निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला चिन्ह वापरायला दिलेलं आहे, परंतु अटी शर्तींसह जी काही अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याची पूर्तता करून तुम्ही ती वापरावी असं त्यांचं म्हणणं. असं आहे, ते स्वतःला डॉक्टर म्हणतात, अजून वकिली त्याने लावली नाही. कदाचित डॉक्टर, ॲडव्होकेट, पुन्हा आर्किटेक्ट असे 4-5 वकिली त्याने आपला हे लावावं स्वतःच्या पाठीमागे. अटी शर्ती म्हणजे काय की आम्ही जाहिरात द्यावी की घड्याळ चिन्ह आमचं आहे. त्यांना जी भीती आहे की घड्याळ चिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही, ही जी भीती आहे हे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याळाचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेलं आहे. आता ही अटी शर्ती म्हणजे काय, एकदा जाहिरात द्यायची आहे ती, पण घड्याळाचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा मतितार्थ काय की सर्रास खोटं बोलणं आणि प्रत्येक गोष्टीचा विपर्यस्त करणं हीच ज्यांची आयुष्यभरातली भूमिका राहिली. हे काय त्याच्यापेक्षा गेले कित्येक दिवस सांगतायत ते एकदा जागा वाटप करा, आमच्याबद्दलची कशाला तुम्ही काळजी करतायत. तुमच्या वाट्याला पहिल्या जागा किती येत आहेत, कोणत्या येत आहेत ते एकदा जाहीर करा ना. दुसऱ्यांच्यावरती का अजून नाही झालं, काय नाही झालं टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपलं पहिलं बघा बाकून काय आहे ते. मुख्यमंत्र्यांनी एवढं समजूत घालून सुद्धा विजय शिवतारेंनी अजितदादांबद्दल करणं त्यांनी ते थांबवलेलं नाही. कसं पाहता या सगळ्याकडे? एक असं आहे की याही बाबतीमध्ये मला नम्रपणे निदर्शनास आणायचं आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणा कसे आहेत. विजय शिवतारेंचे आणि अजितदादांचं काही व्यक्तिगत नाही. 2019 सालामध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघामधली जागा संग्राम जगतापांची ती काँग्रेसची जागा आहे. काँग्रेसला विजय करण्यासाठी एक शरद पवार साहेबांच्याबद्दल विजय शिवतारेंचे उद्गार काढले होते ते जे दादांना पटले नाहीत. ही बालवाडीतले काही बोलत असतील आता, ज्यांना अजूनही पवारसाहेब काळाचे आहेत ते काही बोलतील, त्याचे काय फारसे आम्ही दखल घेऊ इच्छित नाही. त्याच्यासाठी दादांनी तो विडा उचलला. दादांचं शिवतारेंची जे आलेलं शत्रुत्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी,
शरद पवार साहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी. जे आज टीका टिप्पणी करतायत ती तशी वस्तुस्थिती नाही आहे. हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीमध्ये काय घडलं? 2014 सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाणांमुळे आणि काँग्रेसमुळेच आम्ही त्यावेळेला स्वतंत्र लढलो. त्याच्यामुळे त्यावेळेला दत्तामामा भरणे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिले, ते निवडून आले. 19 सालामध्ये ती झाली परिस्थिती. पण पक्ष टिकवण्यासाठी दादांनी केलेली मेहनत किंवा पक्ष जो उभा आहे त्याच्यामध्ये अजितदादांचं इतकं योगदान दुसरं कोणाचं नाही असा स्पष्टपणाचा दावा आज मी या ठिकाणी करतो आहे. त्यामुळे पक्षाला इतके मोठ्या प्रमाणावरती आमदार त्या ठिकाणी निवडून आणता आले. 19 मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा अजितदादांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे इतक्या आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं. निलेश लंके हे देखील आता तर त्याच्यामुळे शिवतारे जे बोलतायत तो त्यांचा राग तो आहे. परंतु हे जे ज्यांना आज बरं वाटतं आहे किंवा स्क्रिप्ट कोण आहे त्याचा आम्ही शोध घेतो की कोण स्क्रिप्ट आहे. तर ठीक आहे, माननीय मुख्यमंत्री आज आमच्या महायुतीचे नेते आहेत, ते या संदर्भातली योग्य ती भूमिका घेतील. तुमचेच प्रवक्ते शेजारी बसले, त्यांनी स्पष्ट भूमिका केली. जर तुम्ही इतर त्या पद्धतीने भूमिका घेत असाल तर तुम्हाला कल्याणची निवडणूक जड जाईल. कुठेतरी मुख्यमंत्रीच याच्या मागे आहेत अशा पद्धतीचा थेट इशारा त्या निमित्तानं त्यांना दिला. नाही, आम्ही दिलेलं नाही. एक मिनिट, माझ्या बाजूला बसले प्रवक्त्यांची भूमिका मांडली. मी प्रदेशाध्यक्ष आहे. मी भूमिका स्वच्छ मांडतोय की मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीत समोर जातो. शिवसेनेने भूमिका मांडली, तशी आनंद परतबेंनी मांडली. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्य येतात. त्यामुळे ती काय असं मानण्याचं काही कारण नाही. ती ॲक्शनला रिॲक्शन आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. पण महायुतीमध्ये हा समन्वय नाहीये. निवडणुकीमध्ये फटका पडू शकतो, याचसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहात का? कारण विजय शिवतारे हे खूप ओपनली माध्यमांसमोर येऊन म्हणतात की आता अजितदादांनी माझे व्यक्तिगत अपमान सुद्धा केले, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी माझा अपमान केला. ठीक आहे ना, आता फार शिवसेनेला महत्त्व द्यावं असं मला स्वतःला काय वाटत नाही. सासवडची जनता कोण काय कोण बरोबर याची पूर्णपणाने तिकडची शून्य जनता आहे. त्यामुळे या विषयावरती काय अधिक बोलण्यासारखं आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. परंतु महायुतीतला असमन्वय जो आहे तो आता उघड होताना पाहायला मिळते. एकीकडे आनंद परांजपे म्हणतात की कल्याण डोंबिवलीची लोकसभा निवडणूक जड जाईल, दुसरीकडे शिवतारांची भूमिका, तिसरीकडे रामराजे निंबाळकरांची मानाच्या संदर्भातली वेगवेगळी भूमिका. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीमधल्याच विविध नेत्यांची वेगवेगळी भूमिका या महायुतीमध्ये इथे गल्लत करते आपण. आनंद परांजपेची भूमिका आनंद परांजपेंनी पहिली नाही मांडली. विजय शिवतारेंनी भूमिका मांडल्याच्यानंतर आनंद परांजपेंनी त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं आहे. आनंद परांजपे कधी अग्रेसिव्हपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी भूमिका महायुतीमध्ये समन्वयामध्ये बाधा येईल अशी कधीही मांडलेली नाही. त्यामुळे ती जी ॲक्शन होती त्याला रिॲक्शन होती. मी आपल्याला मगाशी सांगितलं, रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटील तर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांची एकत्रितपणाने भेट झाली, त्याच्याबद्दल ते रामराजेंनी वक्तव्य केलं. कारण देवेंद्रजी, अजितदादा, रामराजे आणि इतर काही सहकाऱ्यांची बैठक झाली. त्याच्यानंतर रामराजे कुठे काय परत बोलले, ते म्हणाले किंवा मी कार्यकर्त्यांशी बोलतो आणि पुन्हा आम्ही बोलू. असं काही ठिकाणी होऊ शकतं. हो, हे इथे काय, इथे तर आज आम्ही सत्तेवरती आहोत, आम्ही 45+ आहोत. महाविकास आघाडीमध्ये तर एकमेकांनी काल बघितलं की सांगलीवांना काय चाललंय ते. आमची काय चिंता करता एवढी? कालचं बघितलं ना आपण सांगलीवर ना. अशा आता ज्यावेळेला जाहीर होती त्यावेळेला अजून आपल्याला खूप पाहायला मिळेल. बजरंग बाप्पा सोनवणे निलेश लंकेनंतर आणखी एक पक्ष तुमच्या सोबत येतोय. मनसे खरं तर कालपासूनची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना भेटला, अमित शहाची भेट झाली, आणखी चौथं इंजिन लागतंय, त्याचा किती फायदा होईल? एक असं आहे की शेवटी सगळे वरिष्ठ नेते मंडळी आपापल्या परीने एक असेसमेंट करतायत आणि त्याच्यातून जर काही आदरणीय अमित शहा आणि राजसाहेब ठाकरे यांची भेट झाली असेल, बघूया आता 1-2 दिवस वाट बघूया काय काय पॉलिटिकल असेसमेंट किंवा काय काय घडामोडी काढतायत ते. परंतु मराठी शेवटचं बजरंग सोनवणेंनी राजीनामा दिला, निलेश
राजीनामा दिला आहे. एकीकडे येऊन भेटल्या. पक्षाकडे गळती लागली आहे का, कारण की एक जण जातो आहे. एक असं आहे, याला गळती मानण्याचं काही कारण नाही. त्या लोकसभा मतदारसंघातील स्थितीनुसार एखाद्याने काय निर्णय घेतला असेल. निलेश लंके विधानसभा सदस्य आहेत. शेकडो कोटी रुपयाचा निधी त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या कृपेतून नेलेला आहे. त्यांच्या विरुद्ध जी काय कारवाई करायची असेल ती कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी करेल. शेवटी 10 शेड्यूल पक्षांतर्गत कायदा या आजही शाबूत आहेत. त्यामुळे त्या बाबतीतली जी काही कारवाई करायची असेल ती पावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उचलली जातील. त्याने अधिकृत प्रवेश केला असेल तर परवाच्या दिवशी त्यांची चित्रफित आलेली आहे, ती आम्ही पाहिलेली आहे आणि आम्ही त्याचा अभ्यास करतो. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आज हर्षवर्धन पाटील यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना महायुतीचं काम करायचं असं स्पष्टपणे सांगितलं. मात्र याची महत्त्वाची बाब त्यांनी जी भूमिका मांडली त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीररित्या मला धमक्या दिल्या जात आहेत, या कुठंतरी आवरल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांना माध्यमांशी येऊन नंतर बॅट पण दिला. मी हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत, दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आहेत, आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यांनी जी काही मुलाखत दिलेली आहे महिन्यांच्यावरती आत्ता सागर बंगल्याच्या नंतर भेटल्याच्या नंतर मी पाहिलेलं नाही. मी ती पाहिल आणि जरूर त्या बाबतीमध्ये बोलेन. पण ते एक समजदार नेते आहेत. हर्षवर्धन पाटील एक समजदार नेते आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये चर्चा करून निश्चितपणाने योग्य तो मार्ग त्या ठिकाणी निघेल. शेवटचा झाला ना आता मराठीमधून, हिंदी आहे ना, मराठीतला झाला ना शेवटचा. ज्या पद्धतीने आहे गडचिरोली असेल, नागपूर असेल, पहिल्या टप्प्याच्या मतदानाचे फॉर्म भरण्यासाठी आजपासून सर्व सुरुवात झालेली आहे. बाबा आत्रम जी गडचिरोलीची जागा मागितली जात आहे त्या संदर्भात काही निर्णय झाला आहे का? एक असं आहे की त्या संदर्भातला निर्णय प्रलंबित आहे. अधिसूचना आजपासून निघाले, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली. माहिती सर्वांनाच त्या ठिकाणी आहे. परंतु विदर्भातील काही जागा अजून जाहीर व्हायच्या आहेत. त्याच्यामुळे आज उद्यातल्या चर्चेमध्ये ते होऊ शकतं आणि अर्ज दाखल करण्याची अजून वेळ आहे शिल्लक. अमित शहा यांनी एक इंटरव्यू दिला. त्या इंटरव्यूमध्ये ते राज ठाकरे अगर महायुति का हिस्सा होते हैं तो कितना बड़ा बल मिल सकता है? ऐसे जब आप लोग जो सिचुएशन है, आप ऑलरेडी 3 पार्टीज हैं, चौथी की जरूरत है, आपको लगता है कि आप खुद एक बड़े अलायंस पार्टनर हैं? देखिए, जब राजनीति होती है और ख़ास तौर पर जब चुनाव मद्देनजर आते हैं तब असेसमेंट सेंट्रल लेवल से स्टेट लेवल की लीडरशिप करती है. आदरणीय अमित शाह साहब के साथ कल राज ठाकरे जी की मुलाकात वहाँ पे हो गई है. लेट अस वेट फॉर 1 और 2 days, हम देखेंगे उसके बारे में. अब तक उनका जो रुख रहा है, एंटी उत्तर भारतीय रुख रहा है, जो कुछ मुद्दे अब तक लेके चले, खासकर मस्जिद की भूमि हुई को लेकर, लगता है आपको कोई परेशानी हो सकती है? उनके आ जाने से आपकी भूमिकाओं को तकलीफ हो सकती है? देखिए, जब अमित शाह जी पूरे देश की राजनीति के लिए खास तौर पर ज़्यादा ध्यान देकर वो सोचते हैं, मुझे लगता है आप जो कुछ पूछ रहे हैं उसके बारे में वो सोच लेंगे. नहीं, मैंने कल ही बताया था. आज भी हमारे वहाँ पे मीटिंग होने वाली थी लेकिन आज हो नहीं पाई. कल या परसों तक उसके बारे में बंटवारा हो जाएगा. जो कुछ डिस्कशन है वो रिस्पेक्टफुल एक दूसरे के साथ वहाँ पे हो रहा है और मुझे उम्मीद है भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना और हमारे जो कुछ अलायंस पार्टी हैं सबको साथ में लेकर हम चुनाव को जाएंगे. सीटों का बंटवारा भी रिस्पेक्टफुल वहाँ पे हो जाएगा. 45+ ये हमारा टारगेट है, वो हासिल करने के लिए हम पूरी ताकत से आने वाले चुनाव में जाएंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.